आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं। भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? सभापती महोदय, या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी घटना घडली ही खरं तर या महाराष्ट्राच्या राजकीय एकूणच विषयाला कलंक देणारी ही घटना घडली। म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं प्रशासन सातारा जिल्ह्यामध्ये वागलं, अक्षरशः म्हणजे ज्या आमच्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्यांच्या रूमची झडती घ्यायला 10 पोलीस गाड्या आणि प्रत्येक महिला सदस्यांच्या रूमच्या झडती घेऊन अक्षरशः त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केला। आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे। त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली। त्यामुळं माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशा पद्धतीची मी मागणी या निवेदनाच्या निमित्तानं करतो। ही निवडणूक चालू असताना जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं काय परिस्थिती झाली। जिल्हा परिषदेचं पोलीस उभे असताना गेट तोडून माणसं आत गेली। माणसं आत गेली नाही, 3-4 हजार लोक त्या जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये निवडणूक चालू असताना होती। ही कोणी नेली लोक? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याची माहिती सभापती महोदया घेतली पाहिजे ना। पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे। पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे, परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कुणाची? सरकारची। सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना। मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या। माझं म्हणणं मला मांडू द्या। बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेताय। माझे मुद्दा आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना। तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय, तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय। माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे। तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे, आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे। गुन्हा दाखल केला कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे। आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं। पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल। कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल, परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? त्यामुळे माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडले अध्यक्ष सभापती महोदय
त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं, आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या SP-चं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय. निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली ती निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेसमध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही. आपण का नियमाचं उल्लंघन केलं? का 5,000 माणसं सभापती महोदयच्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली? 5-5 हजार माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना सभापती महोदय. अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा.